नमस्कार. आज आपण युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी या टेस्टबद्दल सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत. ही टेस्ट डॉक्टर कधी सजेस्ट करतात? तर लघवी करताना जळजळ होत असेल तर, वारंवार लघवी लागत असेल तर, युरिनचा स्मेल किंवा वास येत असेल तर, किंवा युरिनचा रंग बदललेला असेल तर, ताप, कमरेत दुखणे, पोटदुखी असेल तरी डॉक्टर ही टेस्ट सजेस्ट करतात. प्रेग्नन्सीमध्ये रुटीनली चेकअपमध्ये डॉक्टर ही टेस्ट करायला सांगतात. डायबिटीज किंवा बीपी असणाऱ्या रुग्णांमध्ये फॉलोअपसाठी ही टेस्ट करायला सांगतात. वरील लक्षणांपैकी काही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी टेस्ट करा. युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी एक साधी, कमी खर्चाची आणि खूप महत्त्वाची टेस्ट असते. लघवीतून आपल्या शरीराची तब्येत काय सांगते याचं स्पष्ट चित्र या टेस्टमधून कळतं. युरिन रुटीन टेस्टमध्ये काय काय समजते? तर लघवीचा रंग कसा आहे ते समजते. लघवी स्वच्छ आहे की नाही, त्यात साखर आहे की नाही, अल्ब्युमिन तर नाही ना, कीटोन बिलिरुबिन्स आहेत का, पीएच आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नॉर्मल आहे का, हे यातून तपासले जातात. या रिपोर्ट्समधून अंदाजा येतो की शरीरात पाणी कमी आहे की नाही, डायबिटीज आहे का, लिव्हरवर किंवा किडनीवर ताण आहे का, हे समजते. यानंतर या टेस्टचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. यात काय समजते? तर पस सेल किती प्रमाणात आहे ते जास्त असल्यास युरिन इन्फेक्शनची शक्यता असते. अजून आरबीसी जास्त प्रमाणात असल्यास जखम किंवा किडनी स्टोन किंवा ब्लिडिंगची शक्यता असते. इपिथेलियल सेल जास्त असल्यास सॅम्पल प्रॉपरली कलेक्ट झाल्या आहे का नाही याचा अंदाजा येतो. बॅक्टेरिया किंवा ईस्ट दिसल्यास संसर्गाचे कन्फर्मेशन होते. कास्ट क्रिस्टल्स असल्यास किडनी स्टोन होण्याची टेंडन्सी असते किंवा किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. थोडक्यात सांगायचं झालं तर एक साधी टेस्ट पण खूप काही महत्त्वाची माहिती सांगून जाते. वेळेवर केलेली तपासणी आजार लवकर डायग्नोसिस करायला मदत करते आणि योग्य उपचार लवकर सुरू होतात. ही माहिती आवडली असल्यास आणि अजून पॅथॉलॉजिकल टेस्ट बद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.